जीव भ्रांती घेऊन मनी भवचक्री अडकती प्राणी, मग महादुःखाची दाटणी आपोआप ऐसे दुःख अनुभवता येऊ लागते, मग सजगता मग मतिभ्रमाची सांगता होऊ लागे. आणि मग जेव्हा असं प्रचंड दुःख होतं, भयंकर दुःख होतं आणि या दुःखातून सुटका कधीच होणार नाही अशी परिस्थिती निर्माण होते, प्राण जाईल असं वाटतं, इतकं दुःख, प्रचंड दुःख. आणि मग असं प्रचंड दुःखात जर कोणी सजग झाला, कोणी जर विचार करायला लागला की हे दुःख का निर्माण झालं, कशासाठी निर्माण झालं, याचं कारण काय, असं दुःखाच्या अनुभवातून सजगता यायला पाहिजे. खरं म्हणजे आपल्या जीवनात जे दुःख येतं ते आपल्या कल्याणासाठी येत असतं. पण आपण त्या दुःखाला वाईट मानतो, कारण आपल्याला हे कोणीच सांगितलेलं नाही की दुःख हे कल्याण करण्यासाठी येत असतं. आपण भ्रमामध्ये असं समजतो की सुख कल्याण करतं, पण तसं नाही. सुखामुळे जीवाचं अकल्याणच होत असतं. आणि दुःख प्रकटल्यानंतर ती एक संधी आहे आता सजग होण्याची आणि दुःखातून बाहेर पडण्याची आणि मुक्तीच्या मार्गाला लागण्याची. त्या दुःखाचा सदुपयोग करण्याची कला आपल्याला आली पाहिजे. ते दुःख, ती चिंता, ती काळजी ही आपल्यावर आलेलं संकट नसून ती आपल्याला एक संधी या निसर्गाने आणि या परमात्म्याने दिलेली आहे अशी समज आपल्याला आली पाहिजे की हे दुःख आपल्या अकल्याणाचं नसून हे आपल्या कल्याणाचं आहे. जर आपण योग्य पद्धतीने त्या दुःखाला सामोरं गेलो, त्या दुःखासोबत राहिलो, निर्विकल्प राहिलो, काहीही प्रतिक्रिया केली नाही त्या दुःखासंबंधी, त्या दुःखाला वाईट म्हटलं नाही, चांगलं म्हटलं नाही, काहीच म्हटलं नाही, केवळ त्याच्यासोबत जर दुःखासोबत राहण्याची कला आपल्याला आली तर दुःखाचा संपूर्ण निराश होतो. आणि तुम्हालाही मी एक सांगतो, जेव्हा दुःखाचा निराश होतो तेव्हा त्यासोबतच आपोआप सुखाचाही निराश होतो. कारण सुख आणि दुःख हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. जितकं सुख वाढतं तितकं दुसऱ्या बाजूला दुःखाचे डोंगर निर्माण होत असतात. जितकं काही सुख प्राणी अनुभवतो तितकं दुःख त्याला भोगावंच लागतं, त्याला इलाज नाही. आणि म्हणून सुखाची मागणी करणारा मनुष्य प्राणी हा अज्ञानी आणि मूर्ख असतो. आणि आपण सगळे तसेच त्याच लायकीचे लोक आहोत. आपल्याला सुखाची अपेक्षा आहे आणि आपल्याला सुखाची अपेक्षा आहे म्हणून आपल्या पदरात दुःख आहे. आपण जर सुखाची अपेक्षा सोडली तर आपल्या दुःखाचा निराश होत असतो. हे गणित आपल्या बुद्धीला न पटणारं आहे, कारण की आपण बेहोश आहोत, भ्रमात आहोत, संमोहनात आहोत, उलट्या खोपडीचे आहे आपण. चांगल्याला वाईट म्हणायचं आणि वाईटाला चांगलं म्हणायचं ही आपली बुद्धी आहे. आणि आपण आपल्याला खूप हुशार समजतो. प्रत्यक्षात आपण वेडे आहोत, आपण बावळट आहोत. आणि म्हणून आपण सुखाची अपेक्षा करतो. जे संत असतात ते कधीही सुखाची अपेक्षा वा दुःखाचा द्वेष करत नाहीत. त्या सुखालाही तुम्हाला समजून घ्यावं लागेल आणि त्या दुःखालाही तुम्हाला समजून घ्यावं लागेल. सुखाचे काय परिणाम होतात तेही तुम्हाला अभ्यासावं लागेल
आणि या दुःखाला कसं सामोरं जायचं आणि या दुःखाचं रूपांतर एका संधीमध्ये कसं करायचं हेही तुम्हाला संतांकडून शिकता येतं. सर्व संतांनी सगळ्या चांगल्या ग्रंथांमध्ये हे लिहिलेलं आहे, पण आपण ते समजून घेत नाही. आपल्या खोपडीत काही ते शिरत नाही. इतके संत होऊन गेले पण आपल्या दुःखाचा निराश झालेला नाही. सगळ्या संतांचा आपण पराभव केलेला आहे. इतके कर्तृत्ववान आहे आपण. एका दगडापेक्षाही गयेबिते आहे आपण सगळे. की ज्ञानेश्वर माऊली येऊन गेले, संत तुकाराम येऊन गेले आणि इतर शेकडो संत येऊन गेले, पण आपण आपल्या दुःखाचा निराश करू शकलो नाही. आपण सुखदुःखाच्या बाहेर पडू शकलो नाही. आणि दुःख ही एक सुसंधी आहे. चिंता, काळजी, गरिबी, रोगराई, मृत्यू, आजार ही सगळी एक संधी असते आपली शुद्धी करण्याची. आणि त्या संधीचा उपयोग आपल्याला करता आला पाहिजे. त्या दुःखाचा उपयोग आपल्याला करता आला पाहिजे. अध्यात्म याच्यासाठी आहे. अध्यात्म सुखाच्या मागणीसाठी नाही. अध्यात्म दुःखाच्या निराशासाठी आहे. पण या पोटभऱ्या लोकांनी आपल्याला सुखाचं आमिष दाखवलेलं आहे, सुखाचा लोभ दाखवलेला आहे. आणि आपण मुळातच लोभी असल्यामुळे आपण या पोटभऱ्यांच्या नादी लागलेलो आहोत. आणि मग यांनी असा सगुण देव निर्माण केला, कथा निर्माण केल्या. नाही ते पुराण रचले, नाही त्या गोष्टी रचल्या आणि आपल्याला पूर्णपणे अज्ञानामध्ये बंदिस्त करून ठेवलं. इतकं बंदिस्त करून ठेवलं की आता आपण अज्ञानाच्या बाहेर पडणं शक्य नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. एवढा आपला मेंदू त्यांनी बिघडवून टाकलेला आहे आणि आपण बिघडवून टाकलेल्या मेंदूचे आहोत याचं भानही आपल्याला नाही. इतकी दयनीय परिस्थिती आपली झालेली आहे. कोणी खरं सांगायला गेलं तर त्याला गोळ्या घातल्या जातात. खरं सांगणाऱ्याला गोळ्या घालतात. हा इथला नियम झालेला आहे. इतके निर्बुद्ध प्राणी आपण झालेलो आहोत. आपल्याला सुखही समजत नाही आणि आपल्याला दुःखही समजत नाही. थोडीशी जर जाग आली तर तुमच्या लक्षात येईल की दुःख ही एक संधी आहे. तुम्हाला ती एक गोष्ट आठवत नाही का? जेव्हा सर्व युद्ध संपलं आणि भगवंतही त्यांच्या निजधामी जाण्यास निघाले, त्यावेळेस भगवंताने सांगितलं की कोणाला काही मागायचं असेल तर काही मागून घ्या, आता मी जात आहे. त्यावेळेस कोणी काही मागितलं, कोणी काही मागितलं, पण कुंतीने दुःख मागितलं. कुंती हुशार असावी आणि ती अत्यंत हुशार होती म्हणून तिने दुःख मागितलं. आणि अशी दुःख ही एक संधी आहे. दुःख हा मोक्षप्राप्तीचा उपाय आहे. दुःखातून मोक्षाला प्राप्त होता येतं. दुःख काय आहे? दुःख कशामुळे निर्माण होतं? दुःख निवृत्तीचा मार्ग काय आहे? काय केलं असता दुःखातून सुटका होते? काय केलं असता दुःखाचा निराश होतो? जे खरे संत असतात ते ही बाब शिकवतात. सुखाची, स्वर्गाची आशा दाखवणारे लोक पोटभरे आहेत. संत तुम्हाला दुःख मुक्तीचा उपाय दाखवतात.
संत तुम्हाला या जन्म मृत्यूतून बाहेर जाण्याचा उपाय दाखवतात आणि हे पोटभरे तुम्हाला जन्म मृत्यूच्या चक्रात अडकवून ठेवतात. हे जे काही तुम्हाला सगुण आराधना आणि पूजा ज्यांनी शिकवलेली आहे त्यांनी तुम्हाला जन्म मरणाच्या चक्रात अडकवून ठेवलेला आहे. जो गुरु सगुण साधना शिकवतो तो तुम्हाला अजून एक जन्म देतो, त्याच्या पलीकडे काही करत नाही, अजून तुम्हाला अडकवून टाकतो तो. आणि जर यदा कदाचित माऊलीसारखा कोणी सद्गुरू भेटला आणि त्याने हे सगळं जर समजावून सांगितलं की दुःख हे खरं म्हणजे एक संधी आहे, ही जे जीवन आपल्याला प्राप्त झालेलं आहे हे जीवन एक संधी आहे. मनुष्य देहातच हा बोध होऊ शकतो. हा बोध प्राण्यांना होऊ शकत नाही, हा बोध कीटकांना होऊ शकत नाही, हा बोध वनस्पतीला होऊ शकत नाही, जीव जंतूंना होऊ शकत नाही. फक्त मनुष्य देहातच दुःख ही संधी आहे हा बोध होऊ शकतो. फक्त मनुष्य देहातच सुख ही बेडी आहे, बंधन आहे हा बोध होऊ शकतो. आणि हा बोध ज्याच्या मनात होतो तो वैराग्याला प्राप्त होतो, तो विवेकाला प्राप्त होतो. आणि असा विवेक आणि वैराग्यातून भक्तीचे प्रकटन होते. विवेक आणि वैराग्य नसता केलेल्या सर्व भक्त्या फोल आहेत, खोट्या आहेत आणि तुम्हाला बंधनात अडकवणाऱ्या आहेत. तुम्हाला भक्तीचं महात्म्य सांगायचं आणि बंधनात अडकवायचं असं पाप इथे घडलेलं आहे. हे सगळं आपल्याला समजलं पाहिजे आणि पापातून आपण मुक्त झालं पाहिजे. ज्याला खरंच मोक्षाची इच्छा असेल, मोक्षाची आवड असेल, किंवा या दुःखाला जर तुम्ही खरोखर कंटाळला असाल, या जन्ममृत्यूला कंटाळला असाल, या भवचक्राला कंटाळला असाल आणि या भवचक्रातून मुक्त व्हावं असं जर काही कोणाला वाटत असेल तर आपल्याला ज्ञानेश्वरी समजून घ्यावी लागेल, आपल्याला अमृतानुभव समजून घ्यावा लागेल, आपल्याला उपनिषदा समजून घ्यावे लागतील आणि आपल्याला चांगदेव 65 समजून घ्यावी लागेल आणि माऊलीसारख्या संताला शरण जावं लागेल तरच हे शक्य आहे. अन्यथा इथे बाजार या पोटभऱ्यांचा भरलेला आहे. हे तुम्हाला पावला पावलावर भेटतील आणि पावला पावलावर तुमची बुद्धी यांनी गेल्या 10,000 वर्षापासून भ्रष्ट करून ठेवलेली आहे आणि मनुष्याला बंधनात ठेवण्याचं काम इथे झालेलं आहे. असं हे सगळं इथलं वातावरण आहे. याच्याविषयी आपण जागं झालं पाहिजे, आपली बेहोशी दूर घालवली पाहिजे आणि माऊलीसारख्या संताला जर तुम्ही शरण गेला आणि कुंतीसारखा तुम्हाला बोध झाला तर जीवाचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. ऐसे दुःख अनुभवता येऊ लागते मग सजगता, मग मती भ्रमाची सांगता होऊ लागे. मग एकनिष्ठ होऊ न देता विकल्प ते सोडून आणि महापातकाचे वनातून बाहेर येते. असं विवेक वैराग्य जागल्यानंतर असं लक्षात येतं की कोणत्याही प्रकारची आसक्ती किंवा द्वेषाची आवड किंवा निवड, चांगलं किंवा वाईट म्हणण्याची प्रवृत्ती सुटली पाहिजे. दुःख झालं असता निराश व्हायचं आणि सुख मिळालं की आनंदाने उड्या मारायचा, या वृत्त्या सुटल्या पाहिजे. बस एवढंच अध्यात्म आहे, दुसरं काहीच अध्यात्म नाही. आपल्याला बोध झाला पाहिजे सुखाचा आणि दुःखाचा, बंधनाचा आणि मुक्तीचा. बंधन काय असतं, बंधन वाढतं कसं, मुक्ती काय असते, मुक्ती कशी प्राप्त होते, हे सगळं समजवणारे सद्गुरू आपल्याला भेटले पाहिजे. हे सगळं वेदांतातही समजवलेलं आहे, हे सगळं उपनिषदांमध्ये समजवलेलं आहे.
पण वेदांत आणि उपनिषद आपल्या कानावर पडत नाही. आणि म्हणून माऊलीने ज्ञानेश्वरीत या सगळ्या गोष्टी लिहिलेल्या आहेत. या गोष्टी दुसऱ्या पुराण कथांमध्ये तुम्हाला सहसा आढळणार नाहीत. आणि असल्या तरी त्या कुठेतरी थोड्याशा 2-4% असतात आणि बाकीचं 95-96% कचरा भरलेला असतो. आणि आपल्याला कचरा फार प्रिय आहे. आपण कचऱ्याच्याच नादी लागतो आणि कचऱ्यालाच अध्यात्म समजतो. अशी आपली वाईट परिस्थिती आहे. आणि मग असं विवेक आणि वैराग्य प्राप्त झालं की मग एकनिष्ठ होऊ न देता विकल्पते सोडून मग महापातकाचे वनातून बाहेर येती. ऐसे पुण्य प्राप्त होता पाहून मजसी एक रूपता मग विकारांच्या हाता न सापडती ते. आणि अशा पद्धतीने जीवन मरणाच्या चक्रातून सुटून भवचक्रातून सुटून चारी अवस्थांचा निराश होऊन महापातकाच्या वनातून ते बाहेर येतात आणि त्या निर्गुण निराकाराशी एकरूपता पावतात. आणि असा निर्गुण निराकाराशी जे एकरूप पावले ते पुन्हा विकाराच्या हातात सापडत नाहीत. ऐसे सजग जे झाले जन्म मरणा कंटाळले त्यांनीच फळ चाकले परब्रह्ममयतेचे. आणि मग त्यांनाच परब्रह्ममयता आकळते. मनी समज येता परब्रह्म येते हाता अनुभवून ती परब्रह्मता ते पूर्ण होती. आणि मग अशी त्या परमेश्वराची परमात्म्याची परब्रह्माशी एकरूपता अनुभवून येऊन ते पूर्ण होतात. ते वेळी कृतकृत्य होऊन अनुभवून अध्यात्माचे नवल्पन संपे कर्माचं रहाटन त्यांचे ठाई. आणि असं झालं असता संपूर्ण कर्माचाच निराश होतो. आणि एकदा कर्माचा निराश झाला की पुन्हा जन्म मृत्यूचं चक्र उद्भवत नाही. मुक्त होतो तो जीव. आणि असं कर्माचं संपणं हे अध्यात्माचं रहस्य आहे. ऐसी ब्रह्ममयतेची प्राप्ती तयासीच अध्यात्म म्हणती. सर्व कामना त्या विरती ज्ञान होता. ज्ञान झालं की असं लक्षात येतं की इथे मी नावाची काहीही वस्तू नाही. इथे मी म्हणून काहीच नाही, माझं म्हणून काहीच नाही. इथे जे काही आहे ते निर्गुण निराकार तत्व आहे. तेच चिरंतन आहे, तेच शाश्वत आहे. आणि जे सगुण आहे, साकार आहे, ते नश्वर आहे. ह्या ज्या काही मन, इच्छा, संवेदना, सुख दुःख, जन्म मृत्यू हे सगळं नश्वर आहे. शाश्वत ते निर्गुण निराकार तत्व आहे. आणि अशा पद्धतीने जेव्हा अहंकारच विरतो तेव्हा सर्व कामनांची समाप्ती होते. यालाच ज्ञान होणं असं म्हणतात. ज्ञान या शब्दाचा अर्थ आहे निर्गुण निराकाराशी एकरूपता. ज्ञानाचा अर्थही सगळे जण विसरून गेलेले आहेत. भलत्याच गोष्टीला ज्ञान म्हणतात. ही आजची परिस्थिती आहे. कारण ज्ञानाचा अनुभव कोणालाही नाही. नुसतं ज्ञान 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 बोलायचं आणि प्रत्यक्षात अज्ञानाला ज्ञान समजायचं असं इथे चालू आहे. त्या मंगेश पाडगावकरांच्या त्या ओळी मला नेहमी आठवतात. परंपरेच्या खांद्यावर सत्याचे मढे. हे जितकेही संप्रदाय, धर्म आणि परंपरा आहेत या सर्व सत्याचं मढ खांद्यावर घेऊन फिरतात. दुसरं काही नाही. अशी ही एक विचित्र परिस्थिती आपल्या भोवती असल्यामुळे आपणही त्याच्यात अडकून गेलेलो आहोत. आणि मग पुढे माऊली म्हणते, अशी जर निर्गुणाशी एकरूपता कुणाला अनुभवाला आली, अंतरी अद्वैत अनुभवता प्रकटते ती विश्वात्मकता, मग तेथे ती द्वैतता उरेचना. जी अधिभूता माते धरून अनुभवाचे हाते, मग त्या अधिदैवाते शिवतले गा. आणि पहा काय इथे पुन्हा सूत्र किती सुंदर पद्धतीने सांगितलंय की धरून अनुभवाचे हाते.
हा जो काही प्रतिक्षण आपल्याला कोणताही अनुभव येतोय, शरीराच्या स्तरावर, मनाच्या स्तरावर, इंद्रियांच्या स्तरावर, अहंकाराच्या स्तरावर, बास या अनुभवाला हातात धरायचंय, या अनुभवाचा हात धरायचा आहे, या अनुभवाचा पदर धरायचा आहे, या अनुभवाला समजवून घ्यायचं आहे. हे सुख काय आहे, हे दुःख काय आहे, ही चिंता काय आहे, हे भय काय आहे, ही कामना काय आहे, ही संवेदना काय आहे, ही चिंता काय आहे, ही काळजी काय आहे, ही आशा काय आहे, ही तृष्णा काय आहे, हा राग काय आहे, हा द्वेष काय आहे, हे सगळं समजून घ्यायचंय. हे सगळे अनुभव आहेत आणि अनुभवाला समजवून घेणं हे अध्यात्म आहे, दुसरं काही नाही. मनाला समजवून घेणं हे अध्यात्म आहे, दुसरं काही अध्यात्म नाही. पूजा अर्चा स्तुती प्रार्थना हा अज्ञानी लोकांच्या भक्तीचा प्रकार आहे. वेड्या लोकांची वेडी भक्ती आहे ही. जोपर्यंत तुम्हाला कोणी युक्ती सांगत नाही तोपर्यंत हे सगळं नाटक सुरू असतं. आणि या जन्ममरणातून सुटण्याची युक्ती जर सांगणारा कोणी भेटला तर या सर्व गोष्टी, या पूजा अर्चा, या स्तुती आणि प्रार्थना, हा नाम जप, जे सगळं सकाम आहे, हे सगळं सकाम सुटून जातं, विरून जातं आणि तेव्हाच तुमची मुक्तता होते. कबीराचा तो दोहा मी तुम्हाला बराच वेळा सांगितलेला आहे. जब तक जुगत न जानिए तब तक भाव भक्ति भगवान. जोपर्यंत तुम्हाला युक्ती कळत नाही, जोपर्यंत तुम्हाला अध्यात्माचं सूत्र कळत नाही, तोपर्यंतच हे सगुण आराधना चालते. एकदा तुम्हाला निर्गुण समजवणारा कोणी भेटला तर पुन्हा तुम्ही कधीही सगुणाच्या नादी लागणार नाही. आणि असं आपलं मन समजवून घ्यायचंय, अनुभव समजवून घ्यायचा आहे, दुःख समजवून घ्यायचे, सगळ्या भावभावना समजवून घ्यायच्या आहे. आणि असा सगळं समजून घेऊन या सगळ्या अनुभवांचा निराश होऊ द्यायचा. कोणताही अनुभव असो, चांगला असो का वाईट असो, असा सर्व अनुभवांचा निराश झाला असता मन आणि इंद्रियांच्या पलीकडे असलेल्या त्या निर्गुण निराकाराशी एकरूपता अंतरात प्रकट होते आणि याला ज्ञान म्हणतात. आणि असं जर झालं तर मग निर्गुण निराकाराशी एकरूपता आपोआप होते. कास धरता मनाची ओळख होते अधियज्ञाची, मग वेळ येता मरणाची न होते दुःख. आणि अशी या अनुभवाची कास धरली, या मनाची कास धरली, या दुःखाची कास धरली, हे जे काही सगळे सुखदुःख आणि सगळ्या काही भावभावना आहेत त्यांना जर आपण ओळखलो तर ओळख होते अधियज्ञाची. जे निर्गुण निराकार अधिष्ठान आहे त्याची ओळख होते. आणि मग त्याची जर ओळख झाली तर मग वेळ येता मरणाची न होते दुःख. आणि मग शरीर सुटत असताना काहीही दुःख होत नाही, कारण की आपण ते निर्गुण निराकार तत्व आहोत, जे शाश्वत आहे, चिरंतन आहे, जन्ममृत्यूच्या पार आहे असा बोध होतो. आणि मग न होते दुःख. अर्जुना त्या मृत्यू समयात जीव होत असे भयभीत, मरणाऱ्या त्या मनात उपजते भय. अज्ञान असेल तर त्या मरणाऱ्या मनात भय उपजत. ज्ञानी माणसाला मरतानाही कोणतंही भय उपजत नाही. परी जे मजसी एक रूप झाले, तया ते भयच न उपजले. मृत्यू समयी न सांडितले, जयांनी मजला. तो जो बोध आहे निर्गुण निराकाराचा, तो जर
ठाम असेल, पक्का असेल तर भय होण्याचं कारण नाही. ऐसे जे भाग्यवान मरण समयी जे ध्यानवान ते मजसी एकत्व पाहून अमर होते. अशा पद्धतीने जरी समजा एखाद्याला जिवंत असताना त्या निर्गुण निराकाराची अनुभूती आली नाही, तरी मरताना जर तुम्हाला ध्यान समजलं, जर तुम्हाला अनुभव म्हणजे काय समजलं, जर तुम्हाला या भावभावना हे सगळं काही जर समजलं, तर तुम्ही जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि तुर्य असा प्रवास मरण समयी करू शकता. तो सगळ्यांना करणं शक्य आहे. आणि ऐसे जे भाग्यवान मरण समयी जे ध्यानवान ते मजसी एकत्व पाहून अमर होती. होत असता ही अमृतवाणी कमी पडला अर्जुन अवधानी. असजग होता त्या क्षणी अर्जुन तेथे. त्या वाक्यात होते ब्रह्म प्रतिपादन. फळे भरली जैसे रसान भाव सुगंधाच ते असण चोहीकडे. मंद वायू कृष्ण कृपेचा आणि वर्षाव कृष्ण वचनांचा अर्जुनासाठी क्षण होता भाग्याचा. अध्यात्म रहस्य वचने सांगितली भगवंताने. जी भरली होती ब्रह्मरसाने ओतप्रोत. भाग्य उजडले अर्जुनाचे. डोहाळे लागले ज्ञानाचे. करू लागला सेवन अमृताचे तो तेथे. प्राप्त होऊन त्या सुखाला तो दावी स्वर्गासी वाकुल्या. हृदयी त्याच्या गुदगुल्या होऊ लागल्या. ऐकून शब्द भगवंताचे उचंबळले मन अर्जुनाचे. नि करण्या सेवन ब्रह्मरसाचे आतुर झाला. मग अनुमानाचे करतळे घेऊन ती वाक्य फळे. प्रतिती मुखी बळे बळे घालू पाहे. परी विचाराना ते समजेना. तर्काला ते उमजेना. आणि बुद्धीसी ते कळेना प्रयत्न करता. मग मनाशीच म्हणे ही तर जलातील तारांगणे. कैसे फसविलो येणे शब्दान माझी. कैसी वचने सांगितली जशी गगनाची घडी घातली. मजसी तीन आकळली जाणू जाता. कैसे जाणावे हे वचन ऐसा विचार तो करून. मग पाहिलं अर्जुनानं भगवंताकडे. मग म्हणाला अर्जुन तुझी सांगितली वचन ती झालीच नाही ग्रहण मजला देवा. एरवी अवधानाचे कारणे होते जयाचे उमजणे. ते ज्ञान का कधी श्रवणाने प्राप्त होई. अर्जुनाला लक्षात आलं की आपण सगळं तर ऐकलं, पण आपल्याला बोध काहीही झाला नाही. ते निर्गुण निराकार काहीही उमजलं नाही. याचं कारण त्याची अजून तयारी नव्हती. चारही अवस्थांचा निराश अनुभवाला आला नाही आणि म्हणून काहीही समजलं नाही. परंतु अर्जुन प्रामाणिक आहे आणि तो स्वतःलाच हे त्याचं चिंतन आहे की हे सगळे शब्द बोलला भगवान, पण मला काही समजलं नाही. आणि म्हणून त्यांनी तर अगदी छान शब्दात वर्णन केलं की मग मनाशीच म्हणे ही तर जलातील तारांगणे. कैसा फसविलो येणे शब्दा माझी. कैसी वचने सांगितली जशी गगनाची घोडी घातली. मजसी तीन आकळली जाणू जाता. कैसे जाणावे हे वचन ऐसा विचार तो करून. मग पाहिलं अर्जुनानं भगवंताकडे. मग म्हणाला अर्जुन तुझी सांगितली वचन ती झालीच नाही ग्रहण मजला देवा. एरवी अवधानाचे कारणे होते जयांचे उपजने. ते ज्ञान का कधी श्रवणाने प्राप्त होई. ऐकून तुझं शब्द वचन आणि अक्षर मेळावा पाहून आश्चर्यचकित झालं मन माझं देवा. शब्द जरी ऐकले परी अर्थ हातान आले. मला न उमजले ब्रह्मदेवा. मी आतुरते जाणण्याला म्हणून न दवडता वेळेला. कर सुरुवात निरूपणाला देवा आता. ध्यानी ठेवून मागील वचन ऐकण्या पुढील दक्ष होऊन. विनवणी करता जाहला अर्जुन देवासी पहा. मग अर्जुनाचे शहाणपण मर्यादाती न सोडून विचारतसे प्रश्न भगवंतासी. असे सावध होऊन विचारावा गुरुसी प्रश्न. मग शिष्याचे ते कल्याण आपोआप. आता प्रश्न करील अर्जुन आणि उत्तर देईल भगवान. तेच संजय तो सांगेन धृतराष्ट्रासी. आता अवधान ते द्यावे सार समजून घ्यावे. जसे ऐकण्याआधी पहावे दृष्टीने अर्जुना. बुद्धीच्या जिभेने शब्दार्थाचा गाभा कळणे.
तसे सर्व इंद्रिया अवधाने घडे ज्ञान. कळी फुलता फुलाची अनुभूती नाका सुगंधाची आणि तृप्तीची डोळ्याची होते तेथे. ऐसी तळमळ असता मनी अवधानाची गुढी उभारुने ज्ञानाच्या त्या अंगणी जाणे होते. सजग झालं पाहिजे, अवधान झालं पाहिजे, निर्विकल्प निरीक्षणाला प्राप्त झालं पाहिजे, ध्यानाला प्राप्त झालं पाहिजे, अवधानाला प्राप्त झालं पाहिजे. आणि अशी अवधानाची गुढी उभारुनी ज्ञानाच्या त्या अंगणी जाणे होते. ऐसी इंद्रियातीत स्थिती जेथे शब्द संपूर्ण जाते. ऐकावी त्या आत्मतत्वाची महती म्हणे ज्ञानदेव. आणि ही महती पुन्हा 8व्या अध्यायामध्ये माऊली सांगणार आहे. 7वा अध्याय संपलेला आहे. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत.